चा मृत्यू झालाय। प्रत्यक्षदर्शी माहिती देतात की नेमकं काय घडलेलं आहे, काय अंदाज आपण लावू शकतो आत्ताच्या परिस्थितीचा? कशाचं आहे, त्याच्यामध्ये वापरले गेलेले मटेरियल आहे ते नेमकं काय आहे याची तपशील येतील. त्याच्यानंतर आपल्याला याची ग्रॅव्हिटी लक्षात येईल. एक नक्की आहे की देशाच्या राजधानीमध्ये आणि इतक्या मोठ्या व्हीआयपी एरियामध्ये हा स्फोट झालेला आहे. म्हणजे वर्षातले जवळपास 2-3 महिने 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचे इव्हेंट जेव्हा होतात त्या दोनही वेळा या संपूर्ण भागामध्ये प्रचंड हाय अलर्ट असतो. कारण एकतर 15 ऑगस्टला तर तिथं पंतप्रधान भाषण करत असतात, पण 26 जानेवारीच्या वेळी सुद्धा प्रजासत्ताक दिनाची जी परेड आहे ती जिथं लाल किल्ल्यावर असते आणि या दोनही वेळा या महिन्यामध्ये तिथं प्रचंड हाय अलर्ट असतो आणि अशा ठिकाणी हा हल्ला झालेला आहे. आता या हल्ल्यातून वेगळ्या अँगलला जर आपण बघितलं तर लक्षात घ्यायला पाहिजे मोदी सरकार देशामध्ये आल्यानंतर अशा पद्धतीचा स्फोट होण्याच्या घटना फार दुर्मिळ आहेत. म्हणजे पठाणकोटच्या लष्करी तळावरती हल्ला झालेला होता, पुलवामाचा हल्ला झाला, पण अशा पद्धतीने सामान्य लोकांच्या ठिकाणी हल्ला होण्याच्या घटना या त्याच्यानंतर झालेल्या नव्हत्या. आणि गृहमंत्री अमित शहा असतील किंवा इतर नेते अभिमानानं या सगळ्या संदर्भातल्या गोष्टी जाहीरपणे सांगत आलेल्या आहेत. म्हणजे आपण 2005 ते 2008 या काळामध्ये युपीएच्या काळामध्ये अशा स्फोटांची मालिका अनेक ठिकाणी ऐकलेली आहे. मुंबईमध्ये स्फोट होत होते, बेंगलोरमध्ये होत होते, दिल्लीमध्ये पण होत होते, पण ही सामान्य लोकांच्या मध्ये धडकी भरवणारी जी घटना आहे ती झालेली आहे. अतिशय वर्दळीच्या दिल्लीतल्या एखाद्या ठिकाणी हा स्फोट झालेला आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीनं या स्फोटाचं थोडंसं वेगळ्या अँगलनं सुद्धा आपण बघितलं पाहिजे. दुसरी महत्वाची घटना उद्या बिहारमधलं दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे, त्याच्या आधी हा झालेला स्फोट आहे, ज्यावेळी एक मोठं अँटी टेरर ऑपरेशन देशामध्ये चालू आहे. आपल्यापर्यंत अगदी ठळकपणे जरी याच्या बातम्या येत नसल्या तरी हे अँटी टेरर ऑपरेशन खूप मोठं आहे. जेव्हा फरीदाबादमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटक सापडत आहेत, जम्मू काश्मीरमध्ये मालिका चालू आहे अशा पद्धतीने अँटी टेरर ऑपरेशन सगळं हे करण्याची, आणि त्याच्यानंतर झालेला हा स्फोट. गाड़ियां अभी भी वहां पर आपकी मौजूद है? अभी सारी गाड़ियां वहीं मौजूद हैं, वही जो टीम सारी वहीं पर है, हमने विड्रॉ नहीं किया है अभी, क्योंकि वो लोग जो अगर कोई इंजरी है तो उसकी जो है